सो गाइस वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। हालांकि टू व्हीलर मुझे आता है बट फोर व्हीलर चलाने में थोड़ा सा मुझे डर लगता है। ऑनलाइन सर्च करने के बाद मुझे मेरे घर के पास ही वहाँ पर ही मुझे मिला जो डॉक्यूमेंटेशन का उनका जो प्रोसीजर था वो मैंने कंप्लीट कर दिया। एंड आने वाले 22 डेज में मैं आपको कुछ साइकिल नहीं सॉरी फोर व्हीलर ये रही इनकी फोर व्हीलर एंड ये रहे हमारे दादा जो हमें यहाँ पे सिखाने वाले। तुमचं नाव? आपल्याकडे 2 गाड्या आहेत सध्या पहिला दिवस आहे ट्रेनिंग देण्यात येईल। तो गाइस बिना टाइम वेस्ट किए वीडियो को स्टार्ट करते हैं। आने वाले 22 डेज में होप मैं पूरा सीख जाऊँ। हालांकि मुझे अभी बिल्कुल भी पता नहीं जीरो नॉलेज है। जो भी सीखा है यूट्यूब पे वीडियो देख के सीखा या फिर वो डॉक्टर ड्राइविंग गेम था ना उतना ही देख के सीखा है। हालांकि मैंने कभी चला नहीं स्टेयरिंग कभी पकड़ा नहीं। काफ़ी मज़ा आने वाला है 22 डेज में गाइस। तो वीडियो को शुरू करते हैं। चलो 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 चलो। ते तुम्ही शिकायला आले तिकडं क्या बात है? तुमचं नाव? महेंद्र। तुम्ही राहिला इथंच आहे का? ते हम पीछे बैठ के कितना ट्रेन हुआ है। मैं और मेरा भाई पीछे बैठ रहे हैं एंड ते आता बघू आम्ही कसं शिकलं। इनका एक नमूना बनते है लैब का मीन सैंपल बनते हैं। एंड आज मेरा पहला दिन है तो इनका होने के बाद हमारा भी स्टार्ट होगा। अच्छा खासा स्पेस हो बिकॉज फर्स्ट डे और वैसे भी आज मैं चलाने वाला हूँ नहीं। सिर्फ आज मैं दादा को ऑब्जर्व करूंगा कि वो कैसे चला रहे। ये बात मेरे को सबसे अच्छी लगी बिकॉज ये सीट पे भी देखो यहाँ पे आपको ब्रेक और ये मिल जाएगा कि चलाने वाला अगर ज़्यादा पैनिक हो गया और वो अपना बैलेंस खो दिया तो ट्रेनर यहाँ पे होगा जो फटाक से ब्रेक मार देगा। सगळ्या गाडीमध्ये असेल ना असं मतलब? हाँ ये पता नहीं था मेरे को, होप आपको भी नहीं पता होगा। सो ड्राइविंग स्कूल जाओगे तो वीडियो पूरा आप देखो अगर आप प्लान करो तो बिकॉज इसमें मैं आपको पूरे डिटेल आपको शेयर करने वाला हूँ। तो बेसिक से स्टार्ट करेंगे गाइस हम। पहिली बात तुम्हाला सांगतो, पहिले स्टार्टिंग ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये बसाल त्यावेळेस सीट ॲडजस्टमेंट करायची। ओके हे एक लोखंडी पट्टी आहे ते वरती खेचायची। सीट ॲडजस्टमेंट का करायची? तुमची हाईट सेम नाही, माझी हाईट सेम बरोबर. ठीक आहे। क्लच पूर्ण दाबला पाहिजे आपल्याला। ह्या हेतूने आपला सीट ॲडजस्ट करायची। सीट ॲडजस्ट झाल्यानंतर सीट बेल्ट लावायची। सीट बेल्ट लावल्याच्या नंतर हे सीट बेल्ट ठीक आहे, हे सीट बेल्ट पूर्ण लावलं। गाडी सरळ स्टेअरिंग कसं आहे समजायचं, हे टी ओके आणि हे लोगो कुठल्याही गाडीचा लोगो असेल ना तो सरळ असतो ओके ठीक आहे। काही काही गाडींचं स्टेअरिंग टी आहे ना असं उलट असतं, हे वरती असतं। अच्छा हां पण लोगो सरळ हां पाहिजे। लोगो सरळ पाहिजे, हे सरळ स्टेअरिंग हे समजायचं। ज्यावेळेस सरळ स्टेअरिंग असेल त्यावेळेसच गाडी आपल्याला स्टार्ट करायची। ओके पहिले स्टार्टिंग काय करायचंय, सीट ॲडजस्ट सीट बेल्ट। ओके. सीट बेल्ट लावल्यानंतर आरसे चेक करायचे पहिले, ओके पाठचं काय दिसतंय आपल्याला नाही दिसेल ठीक आहे। त्यानंतर हँडब्रेक काढायचा आपण। हा आरसे कुठून ऍडजस्ट करायचं? हे ह्या गाडीला हे इथं आहे, ओके ते काही गाडीला इथं असतं ओके डायरेक्ट ऍडजस्टमेंट इथं असतं आतमध्ये हम्म. ठीक आहे। हँडब्रेक काढायचा, पूर्ण क्लच दाबल्याच्या नंतर हम्म. हे न्यूट्रल आहे का बघायची गाडी। हे चौक आहे, हे चौकामध्ये न्यूटन गाडी लेफ्ट करून पुढे गेला की फर्स्ट आहे फर्स्ट गिअर हा लेफ्ट ओके. करू ना Left पूर्ण करून. असं लेफ्ट दाबायचा नंतर ओके. पुढे घ्यायचा First तो gear. फर्स्ट। सेम असं पाठी खेचला सेम बॅक हा ओके तर सेकंड आहे आणि सेकंड मिडल मध्ये मिडल जाऊन गेला थर्ड वरती टाकायचं third, ओके. वरती थर्ड सेम कंडिशनला। आणि बाईकला जसं आपण क्लच दाबून वाढवतो तसं ह्याचं पण असेल ना का डायरेक्ट वाढतो? पूर्ण क्लच दाबायच्या नंतरच गिअर हा टाकायचा। काय क्लच आहे आणि हा ब्रेक? हा हे क्लच आहे, हा ब्रेक आहे, हे एक्सिलेटर आहे। क्लच ब्रेक एक्सिलेटर। क्लच आपल्याला घेर चेंज करताना हा, दाबायचंच आहे पूर्ण? हा पूर्ण गिअर म्हणजे गिअर चेंज करताना दाबायचा पूर्ण गिअर टाकायचा मगच गिअर क्लच सोडायचा। ओके गिअर कमी करायचं सेम कंडिशनला कमी करायचं वाढवायचं ओके हा, पूर्ण clutch दाबायचं दाबायचंच आहे सेम हम्म. टू व्हीलर ऍक्सिस। हम्म. नंतर जर गाडी आपल्याला थांबवायची आहे, ओके पूर्ण क्लच दाबायचा नंतरच ब्रेक दाबायचा। पूर्ण क्लच दाबून Brake ब्रेक दाबायचं दाबायचं. ह्याला काही करायची गरज काय नाही? करायची गरज नाही, तुमची गिअर चौथ्या गिअरला असू द्या पाचव्या गिअरला असू ओके द्या, थांबू ठीक आहे? शकते गाडी थांबवायची आपल्याला तर पूर्ण क्लच दाबायचा मगच ब्रेक आणि दाबायचा। डायरेक्ट ब्रेक दाबले तर काय होईल? बंद पडणार गाडी। अच्छा गाडी जागेवर बंद हा बंद। आता टू व्हीलर ऍक्सेस ओके हा आपण clutch पटकन पकडतोय. सोडलं तर बंद होते हा जागेवर क्लच पूर्ण सोडला तर बंद पडणार बरोबर आणि नुसता ब्रेक दाबला बाईकचा तरी बंद पडणार आहे गाडी। ओके बंदच पडणार ना clutch बरोबर नाही आपण पकडलं थोडस आपण. क्लच दाबतो हा, ब्रेक करतो थोडं का दाबाना हाफ क्लच तर दाबतो, ह्याचा बरोबर. फुल दाबायला लागणार आपण ओके का तर थांबायचं आपलं। हे लक्षात ठेव, हे मिडल पॉइंट आहे आपला गणपती। जर आपला एखादा खड्डा आलाय हम्म. किंवा काय दगड आहे तर त्याला मधून घालवायचं आपल्याला खालून। ओके हे लक्षात ठेवायचं की आपला गणपतीच्या खालना गेला पाहिजे ओके हा. हा मिडल पॉइंट आहे म्हणजे तो मधून जाणार आपला ओके गटार टायर्स त्याच्यावर खड्डा नाही बिड्डा काय गेले पण असो त्यावरून टायर नाही गेले पाहिजे आपल्याला गाडीला, बरोबर. दचका नाही बसला पाहिजे असं काय कंडिशनला हे लक्षात ठेवायचं। ओके बाकी बघा हे आरशाचं ऍडजस्टमेंट आहे वरती खाली, हे खालीवर होतं
हे असं ओके. खाली दाबलं खाली, वर गेलं वर. ठीक आहे. ते सेकंडचं तुम्ही ब्रेक सांगितलं, थर्डचं काय होतं? एक्सिलेटर आहे, ते काय करायचं? रेस. रेस द्यायची. हा, ही ओके. रेस आहे. जेवढं दाबेल तेवढी गाडी रेस, पळेल, हा, जेवढे पळेल. आपले इथं गेअर सेट केलं त्या हा. हिशोबाने. दुसऱ्या तिसऱ्या गिअरला असं. ओके. आता एक गाडीचं मीटर आहे, हे रेस आहे आणि ही किलोमीटर स्पीड आहे. तर हे 10च्या स्पीडच्या नंतर जो ओके. फर्स्ट टाकू आपण, 10 स्पीडच्या नंतर सेकंड गेला पाहिजे. 10च्या पुढे गेला की हा, सेकंड second गेलाच गेला पाहिजे. ओके. 20च्या पुढे गेला की थर्ड गेला पाहिजे. ओके. 30च्या पुढे गेला की चौथा गिअर गेला पाहिजे. ओके. ज्या वेळेस 50च्या वरती जाईल, हम्म. 100% पाचवा गेला पाहिजे. पाचवा आपल्याला ज्या वेळेस पाचवा जाईल, सोडून द्यायचं क्लच, डायरेक्ट पाय खाली काय डावायचा, सोडून द्यायचं? क्लच पूर्ण सोडून द्यायचं, म्हणजे सोडून द्यायचा, पाय हा. काढून टाकायचा त्याच्यावर. काढून टाकायचं. पहिला टाको, दुसरा टाको, पूर्ण काढून टाकायचं, पूर्ण साईडला ठेवायचं. ठीक. ज्यावेळेस असा वरती ठेवणार ना तुम्ही, हम्म. तर तुमचा पाय दुखणार. हे मोकळं सेक्शन राहतं ओके. ना, हे असं वरती हवेत राहून दुखतं. जर दुखो ना दुखो आपण साईडला काढून ठेवा. हम्म, हम्म. क्लच कधी यूज करायचा आहे? ज्यावेळेस आपण घेर टाकतोय, काढतोय, गाडी थांबवायची, ह्या सेक्शनलाच फक्त क्लचचा यूज करायचा. ओके. बाकी क्लचचा यूज काहीच नाही. 100च्या पुढे गेले की ते सोडून द्यायचंय आणि या 5व्यावरती आपला गेला 100 पाहिजे. नाही, 50. 50 सॉरी. ओके. 50 50च्या पुढे गेले की ते पूर्ण सोडून द्यायचं हा. क्लच आणि हे 5व्यावरती पाहिजे. वरती पाहिजे. ओके. ते हायवेलाच होतं, बाकी असं लोकलला हा. होणार नाही. Right. लोकलला फर्स्ट आणि सेकंड वरतीच चालते. ओके. आणि हे बघा, राईटला आहे ना हेडलाईट आहे, हे पुढं 2 वेळा केलं तर हेडलाईट लागते. हे बंद आहे. एक सिंगल दाबलं तर फॉग लागतात, खाली फॉग असतात हेडलाईटच्या खाली, ओके. फॉग लागते. हे डबल फिरवलं तर हेडलाईट लागणार. ओके. ठीक आहे. हे बंद होणार. फॉग कधी यूज होतो? ज्या वेळेस तुम्ही फॉग एरियामध्ये जाताय, आता घाट सेक्शनला ओके, ओके. एकदम फॉग आहे, तर फॉग तुम्हाला यूज करायचा आहे. अच्छा, त्याने काय होणार? फॉग तुम्हाला दिसतं ते एकदम खालचं, ओके. खालचं दिसतं. खाली खालची असतं, light एंडला लागेल. असतं ते ओके. पूर्ण गोल, ते फॉग एरियामध्येच दिसतं फक्त. आणि खाली राईटला जायचं आहे तर खाली दाबायचं आहे, लेफ्टला जायचं वरती. ओके. ठीक आहे. आणि समोरची गाडी येते, आपण लेफ्ट साईडला समोरची गाडी येते, त्याला पास द्यायचा आपल्याला, तर हे ब्लिंक करायचं फक्त बघा. ओके. ठीक आहे. तसं करत राहायचं हा, कंटिन्यू. कंटिन्यू नाही, एकदा दोनदा केलं ठीक आहे. मग ते लाईट ब्लिंक करत आपण बंद जेवढा होणार, वेळा ऑटोमॅटिक बंद हात- होणार. ओके. जेवढं आपण असं करत राहणार ते ब्लिंक होत राहणार, अच्छा, सोडलं की बंद बंद होणार ओके. ऑटोमॅटिक. तेव्हा इंडिकेटर राईट देणार आपण, हम्म. राईट पूर्ण मारला, परत असं राईट पूर्ण इंडिकेटर कसं दिलं? खाली खाली आणि वरती. पूर्ण लेफ्ट. हा, ओके. आणि मिडलला बंद. ओके. ज्यावेळेस राईट इंडिकेटर आपण देतोय, हम्म. स्टेअरिंग राईटला झालं, ठीक आहे, बरोबर. आणि परत सरळ स्टेअरिंग झालं असं, हम्म. ते ऑटोमॅटिक बंद होणार इंडिकेटर. इंडिकेटर बंद होणार ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. अच्छा. ते सेन्सर असतं ना त्याला. ओके. लेफ्टला पण सेम आहे, परत Left ला- मिडल मध्ये घ्यायची गरज नाही. नाही घ्यायची, ते ऑटोमॅटिक बंद होणार असं. आणि हे या साईडला वायपर आहे, वरती गेलं सोडून दिलं की ओके. बंद होणार. परत खाली गेलं ते 2-3 सेकंदाने ऑटोमॅटिक पळणार. ओके. आता हा थांबलं हा, म्हणजे ऑटोमॅटिक. पावसाच्या हिशोबाने आपण हा, टायमर सेट हा. करतो तसं. परत अजून खाली गेलं तर ते फास्ट पळत राहणार. ओके. जास्त हेवी रेन हा. असेल तर. एकदम केलं तर एकदम फास्ट पळणार. ओके. आता ते पाणी नाही त्यामुळे हे आता बघा, हे पाणी मारलं ओके. ते ऑटोमॅटिक पळणार, साफ ऑटोमॅटिक करायचं. बंद. पाणी कसं मारलं? पाणी हे ओके, समोर वरती. खेचलं. आणि हे ब्लिंकला हे असं खाली हो, कळलं. सेम. बाकी काय गाडीमध्ये काय नाही. गाडीमध्ये 4 ऑइल असतात, एक ब्रेक ऑइल, इंजिन ऑइल आणि वॉटरचं ते पाणी मारतो आपण ते, ओके. आणि एक कुलंट काय करतं इंजिन. AC. हा, एसी आणि इंजिन ज्यावेळेस गरम होतं ओके. त्यावेळेस ते थंड करायचं काम करतं ते कुलंट. ओके. बाकी गाडी सोपी आहे सगळी. आता स्टार्टिंग पासून सांगा. आपण बसलो, सीट ऍडजस्ट केली, Seat ऑन adjust- कुठून करायची गाडी? हे इथं चावी लावले ना आपण ह्या साईड. कॅमेरा दाखवा तिकडे जरा. कुठे चावी? तिथे चावी लावली. आणि मग बटन कुठलं प्रेस करायचं? चावी लावून चावी लावून चावी फिरवायची. डायरेक्ट ऑन होईल. हा, बाईक सारखं. हा, फिरवायची चावी. ओके. बाईकला आपण एक्सिलेटर देतो. हा. काही गाडीला आता बटन आलंय, कुठे बटन? इथं बटन आलंय काही गाडीला, नवीन ऑन ऑफचं गाडीला. बटन हा. आलंय. हे गाडीला चावी नाही. लावली? हा, हा. चावी लावली, क्लच पूर्ण दाबायचा. अच्छा. गाडी न्यूट्रल असो या गिअर मध्ये असो. हां. गिअर मध्ये असली क्लच नाही दाबला तर गाडी कसं होणार बघ. हे न्यूट्रल आहे, हां. ठीक आहे, गिअर मध्ये गाडी आहे, आणि तुम्ही क्लच नाही दाबला तर ओके. गाडी बघा अशी होणार. घेर नाही दाबला तर तो हा, आला. क्लच नाही दाबला तर ओके. क्लच नाही दाबला तर गाडी हे होणार. क्लच पूर्ण दाबला, चालू केली, गाडी स्टेबल. ओके. म्हणजे पहिलं ते दाबून क्लच दाबायचंच, चावी टाकून. न्यूट्रल असो नाही तर गिअर मध्ये असो, क्लच दाबायचं. क्लच ज्यावेळेस पूर्ण दाबणार त्यावेळेस ओके. गाडी स्टेबल. फर्स्ट गिअर कसं टाकायचं? लेफ्ट साईड लेफ्टला जाऊन पुढे जायचं. पुढं, ठीक ओके. आहे. मग पहिलं आपण
क्लच दाबायचे हा. नंतर चावी टाकून ऑन करायचे हा. आणि मग घेर वाढवायचं झालं की मग लेफ्टला जाऊन पुढे जायचं. फर्स्ट गिअर. हा मग आपण तिथून स्पीड वाढवू शकतो. स्पीड वाढवाय फर्स्ट गिअरला रेस द्यायची गरजच नाही. मग? आता बघा अच्छा फक्त ते सोडायचं हा, इझी सोडायचं. कसं अच्छा. सोडायचं? तिथून पाय काढायचं हळू. तिथं बघा त्या क्लचला बघा हा. 10% सोडला, ओके. 20% सोडला. गाडी ऑटोमॅटिक पुढे जाते. हा, ऑटोमॅटिक त्याला स्पीडची गरज नाही स्पीडची गरज नाही फर्स्ट गिअरला. ठीक आहे. आणि फक्त ब्रेक आणि ते दोघांचं हा. स्टार्टिंगला काम आहे हा. म्हणजे. ओके हा बघा हे 10% सोडला, 20%, ओके 50% सोडला ना अशी गाडी व्हायब्रेशन करायला लागते. अच्छा म्हणजे त्याला ठीक आहे. सेकंड गिअरची गरज आहे. नाही 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 मग? नाही. तो लोडला आली गाडी ओके तर काय करायचं, होल्डला असं असं बघा तो व्हायब्रेशन करते, हा. तो होल्ड करायचा क्लच. तिथं खाली पण नाही सोडायचं, वरती पण नाही घ्यायचं, त्याच जागी होल्ड करून ठेवा. ओके. का तर ते लोड घेते ना गाडी. बरोबर. जर अशी लोड घ्यायला लागली ते ऑटोमॅटिक चालायला लागेल. चालायला लागली हम्म. एकदा चालायला स्टार्ट झाली बरोबर. की परत सोडायला हळूहळू चालू करायचं. आता तुम्ही असं पहिल्या स्टार्टिंगला काय करणार, असं असं सोडणार, हम्म. असं सोडणार, बरोबर, एकदम बरोबर. एकदम सोडणार, दाबून आपण- गाडी बंद होईल. गाडी बंद झालेली कधी समजेल, हे इग्निशन लागतात ना हे सगळे हम्म. रेड, हे लॉक. ओके ठीक आहे. आता गाडी चालू केली ते सगळे इग्निशन जाणार. ओके हे ब्लिंक काय होतंय, हे सीट बेल्टचं आहे, मी लावलं नाही म्हणून. ओके ठीक आहे. सगळे जाणार. ज्यावेळेस बंद करेल ना गाडी त्यावेळेस सगळे लागणार. ओके. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग सेकंड गिअर देताना आपण मग ते सेकंड गिअर परत कधी पूर्ण press द्यायचं? करू? हा, प्रत्येक गिअरला. हम्म. आता तुम्हाला हायवेला पण चालून दाखवतो मी. ओके हे फर्स्ट फर्स्ट गिअर वरती आहे. रेस दिलेला नाही मी. हम्म. काहीच रेस काहीच नाही दिले, फक्त ह्याला स्लोली स्लो सोडतात. स्लो सोडायचं. प्रत्येक गिअरला स्लो सोडायचं. ओके ठीक आहे. एकदा गाडी चालायला लागली फर्स्ट गिअरला, ओके पहिल्यांदाच चालवताना उचलली ना गाडी, हम्म. विषय संपला. ओके पहिल्यांदा स्लो सोडायचं आहे तुम्हाला. बरोबर. एकदम 50-50 म्हणजे 50% सोडलं, जरा व्हायब्रेशन होते, होल्ड करायचं, ओके परत पूर्ण सोडलं गाडी ऑटोमॅटिक पूर्ण चालत सोडले. राहील. ओके काहीच रेस नाही प्रॉब्लेम दिले, नाही काय नाही बंद दिले, काय काहीच नाही नाही दिले, पडत आहे. काय नाही दिलं मी, रेस नाही दिले, काय नाही. अच्छा ठीक आहे. मग असे चालू शकतो आपण हा, गाडी. चालू शकतो. हा बघा ना, काहीच अजून पण रेस नाही दिली. बरोबर. ठीक आहे. आता एक खड्डा आहे, थोडीशी हा. मला रेस द्यावीच लागणार आहे. चढणार नाही गाडी खड्ड्यात वर. ओके एकदम एकदम लूज बघा, बोटाने रेस दिली. अच्छा मग रेस देताना ह्या स्पीड पेक्षा थोडं जास्त स्पीडला हा. पडेल ते. एकदम नॉर्मल स्पीड दिले. तुम्ही असं हे असं सोडा, असं परत नाही, नाही. पकडा, असलं नाही करायचं. ओके एकदम नॉर्मल मी बोटानेच दिले, अंगठ्याने. ओके एकदम रिलॅक्स, एक लेवल पकडायची. असे आपण गाडीला कशी एकदम नॉर्मल पकडतो, हा, हा. परत रेस कमी करून सेकंड टाकतो, सेम कंडिशन. आता सेकंड टाकताना तुम्ही परत पूर्ण दाबला आणि सेकंड टाकलं. 10च्या वर गाडी गेली, पूर्ण क्लच दाबला, ओके. सेकंड टाकला, ओके सोडला. आणि आता त्या परत moment- सगळं सोडू शकता तुम्ही. हा, सगळं सोडलं तरी गाडी पुढे जाणार. आणि वाढवायची असेल तर रेस द्यायची हा, फक्त. स्पीड करायचं, रेस. ओके मग आणि आता रेस लेवल पकडायची, एवढीच रेस पकडायची. ओके हे किती स्पीडला पडेल सेकंडला? 20च्या 20. ओके. आता सेकंड झाला ना, थर्ड टाकला, हम्म. पूर्ण क्लच सोडला. ओके. पूर्ण क्लच एकदम पण सोडलाय मी. ओके, असं ओके. पहिल्या गिअर सारखं नाही, तरी पण गाडी चालली. ओके पूर्ण रेस पण नाही दिले. आणि काहीच अचानक नाही. ब्रेक मारायचं झालं ते क्लच पूर्ण हा. दाबून ब्रेक दाबणार आता नाही. समोर एखादी गाडी आहे, समोर एखादी गाडी थांबली, पूर्ण हा. क्लच दाबायचा, हळूहळू ओके. ब्रेक दाबायचा. मग जागेवर असं उभी. दोन्ही एकत्र नाही दाबू शकत ना? पहिलं क्लचच दाबायचं नंतर हा, हा, ब्रेक हा. दाबायचं. पहिले क्लच दाबायचं. आता तुम्हाला दाखवलं, दोन्ही एकत्र दाबलं तर काय होईल? गाडी बंद पडणार ना. ओके बंद पडेल. हो. हे आता चालली गाडी. ठीक आहे. ओके नुसता ब्रेक दाबला, हां बंद झाली गाडी. ओके क्लच दाबणेच आहे तुम्हाला. ओके टू व्हीलरला पण तुम्ही Same, सेम same. हा तसं, फक्त ते हातात आहे, हे पायात आहे. मग असं पायाची मुवमेंट झाली पाहिजे तशी हा, फटाफट. फास्ट होणार. पटकन असं हा. लेफ्ट दाबून राईट दाबायचं हा. पटकन. तेवढं आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायला लागेल. टाइम मॅनेजमेंट ते व्हायलाच पाहिजे ना तुमच्याकडे. 22 दिवसाचा कोर्स कसा. नाही बरोबर. हाँ ये बेसिक होता है। ये वीडियो मैं घर जाके वापस देखना होगा बिकॉज मुझे भी पूरा रिवाइंड करना पड़ेगा क्योंकि एक बात में समझ में आएगा नहीं. ये पूरा डिटेल यहाँ पे आपको शेयर की है कि मज़ेदार तो लग रहा है अब तक का. एंड पूरा प्रोसीजर जो है काफ़ी इंटरेस्टिंग है. अगर आप पहले से सोच के आए हो कि नहीं मुझे सीखना ही है तो 22 डेज़ तो बहुत दूर की बात, आप 10 डेज़ में भी सीख सकते हो. सो वो बात जो है वो आज मैं लेके आया हूँ. एंड जो हमारे जो ट्रेनर आता है जो इतने अच्छे से सिखा रहे, आपने वो वीडियो में पूरा देखा ही रहेगा. तो मुझे तो काफ़ी मज़ा आ रहा है देखने के लिए. और मैं चाहता हूँ कि आने वाले 22 डेज़ में भी मेरे में यही जोश होगा एंड मैं भी काफ़ी अच्छे से यहाँ पे ड्राइविंग सीख सकता हूँ, मतलब सीखूंगा ही ज़रूर. सो आने वाले कुछ दिनों में हम थोड़ी थोड़ी क्लिप ऐड करके दिखाएंगे. तो ये था बेसिक कोर्स. होप आपने काफ़ी इन्फॉर्मेशन ले ली है. तो मिलते हैं थोड़ी देर में. हो सो है गाइस, सो सेकंड डे है एंड आज मैं मेन सीट पे बैठ गया हूँ. एंड मेरे साथ दादा है, ट्रेनर है दादा.
तो आज डायरेक्ट तुम्हाला सेकंड सीटला बसवलं हाँ। है। ओके, कल जो हमने देखा था आज ट्राई करेंगे थोड़ा। हालांकि रोड देख सकते हो कैसे ॲडजस्ट करतो। ओके, नॉर्मल वरती घ्यायचं बटन लावायचं खाली। हँड ब्रेक काढला, आता गाडी पुढे जाऊ शकते। फर्स्ट गिअरला टाकायचे, फर्स्ट गिअरला टाकले, आता इथून 10च्या हिशोबाने सोडतो। हां, व्हायब्रेशन थोडं झालं की होल्ड करा। स्टेअरिंगचं काय आपल्यावरतीच काय, ह्याचं काय शिकवत नाही। सोडा पूर्ण, सोडा ना पूर्ण, चालायला लागलं सोडलं हळू दिलं तरी पण जातं। हां, तुम्हाला आता सवय नाही ना, आता होईल हळूहळू सवय। आता कशी लेवल पकडलेली तशी सेम लेवल पकडायची। आता ह्या स्पीडला ब्रेक दाबणे असं काय हे नाही, कंपल्सरीच नाही। आता ते रेस सोडली ना तुम्ही तरी ते स्लोली जाणारच आहे असं पण। प्रत्येक वेळेस ब्रेक दाब एकदम स्पीडला आहे तुम्हाला हे करणं आहे, ब्रेक दाबावंच लागणार। आता हे पूर्ण सोडू शकतो ना का? तसं रूल नाही ना काय आता? फक्त फर्स्ट टाइमच ना? हां, फर्स्ट टाइम हळूहळू सोडतोय ना तुम्ही 30%, 10, 20, 30 असं सोडतो। किती पण घेर टाकलं तर ह्याला हळू- एकदम स्पीडनी नाही सोडायचं। अच्छा, 50% हां. सोडायचं, मग 50%। नाही पण ते होल्ड करून ठेवायची गरज नाही ना? हां, तसं होल्ड करायचं। ओके. लगेच लेफ्टला नाही घ्यायचं, हळू घाई करू नका। गाडी कुठं टच नाही होणार, काय नाही। गाडी बसते, समोरचं थांबलं तर थांबेल, आपण थांबायचं। ओके. समोरचं थांबणारच आहे। ड्रायव्हिंग स्कूल म्हणलं थांबतंय। ओके. लगेच रेस देऊन लगेच आपण गॅपनी काढायचे असलं काय करायचं नाही। आपण शिकतोय, होतं ना? हां, एकदा शिकल्यावर मग गॅप मधनं काढायचं। एवढं ट्रॅफिक आहे तर पहिलाच फर्स्ट टाइम गाडी थांबली तिथं, गाडी थांबली तर फर्स्ट वरच यायचं, सेकंडवर उठणार नाही गाडी। आपण टू व्हीलर हाफ क्लचवर उचलते, हे नाही उचलत हाफ क्लच। आणि समोरची गाडीची लाईट पडते, त्या गाडीच्या लाईटकडे नाही बघायचं, आपली जिथं खाली पडते तिथं बघायचं। ते लक्ष आपलं तिथं गेलं ना मग आपलं काय दिसत नाही समोर। बघा सेकंड, हे लक्षात ठेवायचं, सेकंड कधी टाकायचं, काय करायचं। कारण आज मी सांगतोय तर उद्या तुम्हाला हे मी नाही सांगितलं पाहिजे। मी सांगणार तुम्हाला, जिथं चुकल तिथं सांगणार, पण तुम्हाला पण कळलं पाहिजे ना कधी सेकंड टाकायचं आहे, कधी थर्डवर ना सेकंडवर घ्यायचं आहे, हे समजलं पाहिजे। मारा फुल, एवढंच ब्रेक पकडायचं, लगेच सोडून द्यायचं। आता सरळ गाडी झाली ना, स्टेअरिंग सरळ करायचं, लगेच रेसवर पाय। मग सेकंड वरती टर्न वगैरे घेऊ शकतो? हां, नाही थर्डवर फोर्थवर तुम्ही सगळ्यावर घेऊ शकता। ओके. फक्त ती कंट्रोल झाली पाहिजे तुम्हाला गाडी त्या गिअरवर। पण टर्न मारणार तर स्लो घेणार, स्लो घेतली की गिअर आपल्याला कमी करायला लागणार। ओके. हे चलते मध्ये समजलं पाहिजे तुम्हाला कसं, की बाबा आता आपल्याला 100% थांबवायचीच आहे गाडी आणि थांबवून उठवायची, किंवा जास्त स्लो होणार आहे आणि आपल्याला सेकंडवरती उचलणार नाही। चलते मध्ये क्लच पकडायचं, लगेच फर्स्ट टाकायचं, हळूहळू सोडायला स्टार्ट करायचं। स्टार्ट करतोय तुम्हाला माहिती आहे आता नाही, आता थांबायचंच आहे, परत क्लच पकडायचा, ब्रेक दाबा, थांबले, स्टेबल झाले। ओके, म्हणून जास्त पळत नव्हते का आता फर्स्ट वरती? हां, जसे घेर टाकत जाणार त्याचा फ्री होणार। राईटला घ्या, लेफ्टला खड्डे बुजवत होतो, खड्डे बघत होतो। खड्डे बुजवायला जाऊ नका, खड्ड्यात ना गाडी जाऊ दे। हा, सेकंड वरती आहे तुम्ही, जसं वरती जाईल तसं गाडी फ्री, एकदम स्टेअरिंग लूज होणार। नॉर्मल एक नकभर तरी हलवलं ना तरी गाडी अशी वाकडी तिकडे होती। 5 एवढी जागा सोडायची नाही कधी। मागणं एखादा आला टू व्हीलर वाला, डायरेक्ट त्या गॅप मध्ये जायला बघा। सिग्नल तर दिलाय ना आपण त्याला, सिग्नल दिलाय पण असतात ना काय आता आपणच बघा, आपणच जातात एवढ्या गॅप मध्ये, दुसऱ्यांचं सोडूनच द्या, आपणच जातो। आणि आपला जो पट्टा आहे ना लेफ्ट साईडचा, त्यात कोण आला ना तर त्या समोर नेऊन लावायची गाडी। आता मी मगाशी तिथं बघितलं ना, समोरनं तो गाडीवाला आला त्या समोर नेऊन लावा, बरोबर, तू चुकीच्या रस्त्याला आला। बरोबर। हँड ब्रेक लावताना पाठी घ्यायचे, हा, बटन नाही दाबायचं, डायरेक्ट वाढायचं। पाठी आली का? आलंय, एवढीच आहे? हां, एवढंच। आता हे गाडी सोडू शकतो? हेडलाईट बंद करा पहिले। एवढा टाइम नाही लावायचा सोडायला पण। अच्छा, फास्ट मध्ये काम झालं पाहिजे सगळं। पट्टा पकडला की सोडायचा नाही, जर तुम्हाला ओव्हरटेक करायची गाडी, पुढे ट्रक आहे, तुम्हाला पलीकडचं आहे, पलीकडचा पट्टा पकडायचा, परत सर आहे। आता तुम्हाला लय वाटतंय गाडी लय पळायला लागली, रेस सोडून द्यायची, हां, परत आता असं वाटतंय हा स्लो झाली गाडी, हां, तर रेस द्यायची। आता स्लो करताना घेर कमी करायला लागेल? नाही, काय करायचं, एकदमच स्लो व्हायचं तर गाडी गिअर कमी करायचं। आता काही गरज नाही, आला पट्ट्यात इंडिकेटर बंद करून टाकायचं, टाइम झाला, विषय संपला। लेफ्टला जायचं आपल्याला, लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा पहिले, हळूहळू
असं लेफ्टला गाडी आडवी नाही झाली पाहिजे. एकदम सरळ गाडी आहे ना, सरळ सरळच गेली पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल अशी गाडी कशी झाली, समजून नाही आलं पाहिजे ती गाडी कशी चालली. नॉर्मल टर्न, नॉर्मल टर्न घ्यायचा, तो परत सरळ करायची, टर्न घ्यायचा, सरळ करायचा. आता आपली गाडी स्पीड ब्रेकरला इथे स्लो होणार, पहिलेच गेअर चेंज करायचं गेअर सेकंड. इथं एकदमच स्लो होणार, डायरेक्ट फर्स्टला टाकायचं. ओके. एकदम सावकाश टाकायचा, याचा आवाज पण नाही आला पाहिजे. इथं बाजूला बसलाय ना माणूस, त्याला पण कळलं नाही पाहिजे गेअर काढला का टाकला. एवढंच सायलेंटली उभं होतं. ओके. नुसतं पट्टा जरी चेंज करायचा असेल तरी इंडिकेटर द्यायचं. ओके. गाडी असो नसो, बरोबर. काय सांगता येत नाही. समजा चुकून नाही, समजा राईटला कोण नाही, लेफ्टला गाडी, त्यांनी एकदम राईटला टाकली तर इंडिकेटर द्यायचं. ॲट अ टाइम तुम्ही दोन्ही गोष्टी नाहीच करायची. तुम्ही रेसी तिथे क्लचची दाबून ठेवलेला, क्लचचा हा पाय पूर्ण काढायला पाहिजे. क्लचचा पाय काढल्यानंतर मग एक्सिलेटर द्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही युटर्न करत होता त्यावेळेस गाडीचा स्पीड हा एकदम कमी होता आलेला, पूर्ण तो 10 पासून 7, 8, 5 वर आलेला. ज्यावेळेस तुम्ही क्लच सोडताय त्यावेळेस गिअर मोठा राहिला आणि स्पीड कमी राहिलं, म्हणजे तिला सेकंड गिअरचा लोड असं नाही झाला, म्हणून आपली गाडी बंद पडली. म्हणजे गाडी स्लो झाली तर फर्स्ट गिअर टाकायचंच आहे कंपल्सरी. पण ह्याच्यामध्ये. बरोबर. क्लच दाबू नका, गिअर पहिला करू नका, सोडा क्लच, हळू सोडा, क्लच सोडून द्या, हळू फिरवा. न क्लच दाबता, न गिअर कमी करत, सेकंडच गिअरमध्ये फिरव. आलं लक्षात काय केलं, स्पीड नाही कमी होऊ दिली म्हणून हाय स्पीडमध्ये युटर्न घेतला सेकंड गिअरमध्येच, ना क्लच दाबता ना गिअर कमी करता. बरं, आता मी एक नोटीस केलं, मी तुम्हाला सांगितलं स्पीड कमी झालं की पहिला गिअर कंपल्सरी करायचं, तर तुम्ही गरज नसताना पण म्हणजे ते पहिला गिअर करायला लागला. कंपल्सरी नाही आहे का पहिला गिअर केला पाहिजे, तुम्हाला सेकंड गिअरमध्येही युटर्न घेता येतोय. स्पीड कमी झाली तरच करायचं. हा पूर्ण नाही, बघ तुम्ही कधी कधी जाणून बुजून कमी करताय किंवा जाणून बुजून पहिला टाकताय, नाही ना. जेवढी तुम्ही इन्स्ट्रुमेंटची झीज करणार तेवढं ते खराब होणार, म्हणजे जेवढा यूज करणार परत घ्यायचं तेवढं. हा, परत घ्या, क्लच सोडा, इंडिकेटर नाही दिलं, कंटिन्यू फिरवा, रिलॅक्स राहू. तुमच्या मित्रासारख्या, भावासारख्या, एवढं घाबरून किंवा पॅनिक होऊन गाडी शिकू नका. जेवढं तुमचं माइंड फ्री असेल तेवढं तुम्ही गाडी चांगली शिकणार आहे. जर तुमच्या डोक्यामध्ये जर काही विचार असतील तर तुम्ही तशी गाडी चालवणार. गिअर टाकताना खाली बघताय, नजर समोर पाहिजे, हाताने इशारा खाली झाला पाहिजे. गिअर बघत होतो, बरोबर पडते का आता एवढं. म्हणजे आता तुम्ही नवीन आहे ना, हां, तर लर्नर आहे तर ठीक आहे, पण तेवढ्यासाठी तुमचं हे होते ना, नजर चूक होते. तुम्ही खाली बघताय तो 3 सेकंद तुमची गाडी इकडं तिकडं जाणार आहे, स्पीडमध्ये असते, ती भीती असते. म्हणून नजर कंटिन्यू पुढं पाहिजे. नजर घटी दुर्घटना हटी. हे कसं ठरवायचं, फोर्थ करू का थर्ड करू का, तर स्पीडवर 40वर काटा गेलं म्हणजे फोर्थ करायचं, 30वर गेलं किती करायचं, थर्ड, 20वर गेलं सेकंड, आणि 10वर गेलं फर्स्ट. जास्त वेळ क्लच पकडून नाही ठेवायचं, घेर टाकला ना पटपट पटपट सोडायला चालू करायचं. एकदा गाडी चढली ना बस विषय संपला. स्टेअरिंग एवढं फिरवायचं नाही, तुम्ही इकडं इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत, जस्ट नॉर्मल फिरवायचं. अजून रेसच नाही दिली फर्स्टला रेसच नाही दिली, लगेच सेकंड पुढे टाकला. ऑन नाही ऐकलं ना, दाबून धरायचं, डायरेक्ट सोडायचं नाही. आता आपल्याला माहिती आहे पुढे थांबायची वेळ येणार आहे, पहिले फर्स्ट टाकायचं, एकदम चिपकून चालवायला बघ, कटबिट मारायचं काय. आणि स्पीड वाढवायची मग घेर टाकायचा का घेर वाढून स्पीड टाकायची. पहिल्या गिअरची स्पीड पाहिजे 10च्या वरती, पहिली स्पीड वर गेली पाहिजे, नंतरच घेर वर गेलं पाहिजे. जेवढी गाडी पटपट पटपट घेर टाकत जाईल, रेस वाढत जाईल, टाकत जाईल, तशी एकदम फ्री गाडी चालेल. ब्रेकचा पाय आहे ना सोडायचा नाही, दाबतोय ना त्या एक लेवल पण पकडूनच ठेवायचं, तोपर्यंत गाडी स्लो होत नाही. हे काय करायचं, तुम्ही खड्ड्याच्या पहिलेच पूर्ण क्लच सोडून द्यायचा. ओके. फक्त ब्रेक आणि रेसवर कंट्रोल करायचं. तुम्ही क्लच पकडून ठेवला 100% गाडी उभी राहणार. अशी उभी राहिली, फर्स्टला घेणार, फर्स्टला परत उठवायला त्रास होणार तुम्हाला. पूर्ण क्लच दाबायचं, मगच ब्रेक दाबायचं. आता ब्रेक दाबून क्लच दाबायचं. चौथा टाकलं डायरेक्ट. बरोबर ना, 40-30 स्पीड होती. 40वर होते, मग 14 टाकायचं डायरेक्ट. 3रा नको का, आपण काय 2 व्हीलरला पहिल्यावर 5व्या जातोय, 4थ्या सिरीज मध्ये गेलेच पाहिजे म्हणजे टाकताना, आणि कमी करताना डायरेक्ट करू शकतो. कमी करताना स्पीड कमी होते ना, जोपर्यंत स्पीड ब्रेकर जात नाही रेस द्यायचीच नाही. एवढं लांब असं टर्न नाही घ्यायचा त्याला. स्टेअरिंग एवढं आहे आपल्याकडे, फुल तर फुल मारायचं.
4 वरती घेतो. काय गरज काय गाडी वरती जातच नव्हती स्पीड, 4 वरतीच होती. चढत आहे म्हणलं वर कशी जायचं. मग गेअर कमी केलं पाहिजे. पण काय गरज काय चाललंय, बरोबर लेवल अपला गाडी चालली. लोडला तोडीने आले, लोडला आले तर ठीक आहे, समोर गाड्या होत्या, लोडला येणार स्पीड एकदमच कमी होणार. असं होतं. मग पहिले हळू जायचं असतं. कळलं का? हे असं होतं. त्यामुळे क्लच अशा गर्दीच्या टाईममध्ये वरच्या वर तरी क्लचवर पाय ठेवायला. नुसता ब्रेक दाबला तुम्ही, गाडी बंद करा. घेर कमी करा ना, स्पीड ब्रेकर आला, थोडं जजमेंट प्रॉपर आलं नाही बरं का अजून. कधी घेर कमी करायचा, कधी घेर वाढवायचा, कसं स्लो व्हायचं, अजून थोडं लक्षात आलं पाहिजे. स्पीड ब्रेकर प्रत्येक स्पीड ब्रेकरला गेअर कमी झाला पाहिजे. हो नाही, ते ऑन डिपेंड स्पीड. लाईट का बंद केली पण? जेव्हा गाडी बंद पडते, जेव्हा आपण चालू करतो तेव्हा ते स्पार्कमधून बल्बचे हे होऊन जाते, स्प्रिंग उडून जाते. तुम्ही काय करता, एकदम स्पीडने जाता आणि जाऊन जोरात ब्रेक मारताय, तसं नाही झालं पाहिजे. आतमधल्या माणसाला कळलं नाही पाहिजे ब्रेक मारलेलं. अशा चौकाच्या ठिकाणी एंट्री करताना आपली नजर तीक्ष्ण पाहिजे, कोण कुठून येते, आपल्या गाडीचा स्पीड आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. रेस काय एवढं गुरगुर गुरगुर काय होतं, जेव्हा आपण गाडी उचलतो तेव्हा आवाज नाही आला पाहिजे आपल्याला. गिअरच कधी कधी पडत नाहीत आणि तू रेस देत राहतो. गेअर कसं मी आता तू लक्ष देऊन टाकत नाही प्रॉपरली, म्हणजे तुझं तू फक्त माइंडली हा झालंय, पण अरे पडलंय नाही पडलंय ते कोण बघणार. क्लच दाबून ब्रेक दाबायचं, पूर्ण क्लच दाबायचं, ब्रेक दाबायचं. हलका ब्रेक दाबताना पण नाही हलका नाही दाबायचं, पूर्ण दाबायचं. दाबलं तर पूर्ण दाबायचं, हाफ क्लच दाबलं तर क्लच प्लेट उडतं. थांबवायची पद्धत पण चुकीची एकदम. ब्रेक अख्ख्या गाडीला समजेल असं ब्रेक लावतोय. हळू दाबायचं होता. खूप हळू दाबायचं. हँड ब्रेक लावू. चुकतंय काय माहिती आहे का, तू घेर टाकताना, म्हणजे थांब नको पण करू, घेर टाकताना असं फक्त हे करतो, टाकला फर्स्ट घेर टाकताना आपल्याला पण माहिती नाही पडलं पाहिजे ना. एक मिनिट, एक दो, एक दो, एक दो, एक दो, हे बघतच नाही तू. मतलब तो घेरला समजूनच घेत नाही, तो पडतोय का नाही त्याचा आवाजच ऐकत नाही. डिरेक्टली फक्त हां झालं, अरे जात का नाही पुढं, असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक घेर टाकताना स्टेप पडते का बघ, एक अटकला का दोन, एक अटकला का दोन, हा जाणून घे, तेव्हा तो घेर पडेल. आणि ब्रेक दाबताना आतमधल्या बसलेल्या माणसाला कळायला नाही पाहिजे ब्रेक दाबायला. या पद्धतीने ब्रेक दाबायला तुमचा ब्रेक खूप हेल्दी होतो. क्लच सोबत ब्रेक दाबला तर मग क्लच सोडायची भीती वाटते, गाडी थांबेल परत. काय काय क्लच सोबत ब्रेक दाबला तर ते आपलं ते क्लच आहे ना, हां मग त्याच्यासोबत आता तुम्ही बोलले ना ब्रेक दाबताना ते दाबलं पाहिजे, हां, मग परत सोडताना मग क्लचची भीती वाटते की गाडी बंद पडली तर सोड जात. हळू सोडायचं ना, प्रॉपरली सोडलं तर का बंद पडेल. सोडा सोडा, व्हेरी गुड. आता प्रॉपर चालवली बघा, क्लच पकडलं की गाडी प्रॉपर चालते. इंडिकेटर दिलाय का? दिलं की गाडी बघा की मग इंडिकेटर देऊन काय फायदा. हळू 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 चला. हां चला ना. हेडलाईट 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 बोलते बघ. खालचे पण लागले. खाली पण सगळीकडे लागते, खाली वर. हसायचं काय आता ह्यात. पहिली बात तर आहे ना, चढात घेर चेंज करायचा आणि केला क्लच सोडलाय तुम्ही तर रेस पण लगेच दिली पाहिजे. रेस तिकडे आरपीएम कमी होतोय ना, मग ते लोड आणि लवकर शिकलं ते यांना कॉन्फिडन्स नव्हता शिकत. मग तेच मी सांगतो, यांच्यापेक्षा यांच्या भावाला कॉन्फिडन्स नव्हता. नीट शिकवा. खरं म्हणजे रात्री गाडी चालवतो ना, गाडी ती आता पूर्ण गाडी शिकतो. सरळ करा सरळ करा. हळू जाऊ दे हळू जाऊ दे, पूर्ण गाडी आली. हळू जाऊ दे हळू जाऊ दे हळू जाऊ दे हळू जाऊ दे. ब्रेक ब्रेक धरा काहीतरी, क्लच बेस धरा काहीतरी. राईटला घ्या राईटला घ्या, काहीतरी एक गोष्ट धरा की. राईटला घ्या राईटला घ्या जरा. एवढं टच होईल म्हणजे मग हे गाडी नाही टच होत, आरसा टच होत. हळू हळू राईटला घ्या राईटला घ्या राईटला घ्या. हां घ्या सरळ घ्या, आरसा टच होईल, बाकी काय नाही. मारा हळू हळू हळू
लाईटीमुळे रस्ता दिसत नाही असं इकडे बघायचं नसतं, खाली बघायचं असतं. असं कसं खाली बघणार कसं डोळ्यावरच लाईट येते ना कसं तिकडे लक्ष द्यायचं नसतं, खाली हेच बघायचं. मेन आहे ना. राईटला जायचं, पुढून ना सरळ चालायचं. इकडचा काही संबंध पकडायचा ना, आपल्याला राईटला जायचं, राईटला गाडी करायची. हाच पट्टा बघा. आज पट्टा ना लगेच इकडं नाही घ्यायचं लेफ्ट साईडला. त्यासाठी मी हळूहळू पहिलं झाडून घ्यायची, राईटला गाडी बघायची, राईटला थोडीशी घ्यायची आणि मग सरळ जपून खालून जायचं, युटर्न मारायचं आपल्याला. होल्डवर ठेवायचं, असं होल्डवर ठेवायचं, सोडतच जायचं ना, होल्डवर ठेवायचं. आपलं सोडला, हां रेस पकडून ठेवा, रेस पकडून ठेवा, रेस पकडून ठेवा, रेस पकडून ठेवा, रेस हेच पाहिजे. रेस पकडून ठेवायची, दाबून सोडायची नाही कधी. लो ना पीछे, या इकडे. हर्षद दिसतंय पट्टा दिसतंय हा आता दिसतं तिकडे दिसतंय. पट्ट्याच्या बाहेर गाडी नाही गेली पाहिजे. राईट फिरवलं तर राईटला बाहेर जाईल, लेफ्ट फिरवलं तर लेफ्टला बाहेर जाईल. पाठी जेवढं पूर्ण सोडणार ना तेवढं फास्ट पाहणार. थोडंसं दाबायचं म्हणजे सोडायचं, होल्ड करायचं, परत खाली यायचं. इथं रेसचा काय उपयोग नाही, ठीक आहे. तर ब्रेकवर एक पाय ठेवायचा आणि की पाठीमागे जाऊ दे, ते उठते नाही उठत आहे तो हा? नाही उठत. त्याला पण काय गोट नटते. मरण आलं त्याला. कुठं पट्ट्याच्या बाहेर गाडी चालल्या राईट साईडला. जेवढं सोडणार तेवढं स्पीडने जाणार, ठीक आहे. सोडायचं कसं माहिती आहे का, सोडा क्लच सोडा पूर्ण. हे सोडलं, होल्ड करायचं, लय पळते वाटते, परत खाली दाबायचं, ओके ठीक आहे. सोडला परत खाली दाबायचं, हां पकडा पूर्ण. ब्रेक आणि क्लच एवढंच आहे दिवस, रेस्टिंग करायचं. पट्ट्यात गाडी आणायची परत तुम्हाला. लेफ्टला फिरवलं लेफ्ट, राईट फिरवलं राईट. स्पीड होतं आहे, जास्त स्पीड नाही झालं पाहिजे. सरळ 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 लगेच सरळ करायचं. पट्ट्याच्या राईटला चालली गाडी. हळूहळू हळूहळू हळू एकदम हळूहळू जाऊन द्यायची, जास्त काही नाही करायचं. मासेच ठेवली तर असंच राहील ते. हां तसंच पाठीचं आहे, अच्छा म्हणजे स्ट्रेट पकडलं तर स्ट्रेटच आहे. तुम्ही फिरवलं म्हणून ते बाहेर गेलं. थोडं थोडं तरी फिरत कुत्र्याच्या भीतीने तुम्ही इकडे तिकडे फिरवलं म्हणून तिकडे गेलं. हा बेटे हा उसी का काम केलं. पाचवा टाकला म्हणजे सगळ्यात मोठं काम केलं. हा वरती 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 जायचं. त्याने 40च्या वर गेली ना, 50च्या वर गेली बघा. हो किती पळते, पळावर बळू पळावर किती पळते बघा. स्टेअरिंगला फिरवायचं ना, हा स्टेअरिंग नॉर्मल नगभर जरी फिरलं ना गाडी डायरेक्ट अशी फिरणार उलटी पालटी. त्या युटर्न पासून या ब्रिज खाली येसपर्यंत पाचवा गेअर कुठं टाकायचं, कुठं टाकणार पडलंच पाहिजे पाच. स्पीड पण लिमिट तशी पाहिजे. ब्रेक सोडायचं नाही, बरोबर आहे, हे सिस्टीम बरोबर आहे. हां सोडा, हळूहळू क्लच सोडा. हां चौथा आता एंडला पाचवा टाकायचा, वाईट पट्टा. हळू 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 स्पीड म्हणलं फार हळू हळू हळू. हां हे स्पीड ठीक आहे, कमी करताय ब्रेक पकडला, ठीक आहे, क्लच पकडून ही सिस्टीम सगळीकडे यूज करायची. समजलं. राईटला राईट इंडिकेटर सरळ तिकडे जायचं. दोघी जणी बघा इकडे कुठं चाललाय, तिकडे जायचं, तिकडे जायचं ना. हा तिकडून आपली लेन्थ नाही सोडायची. थोडासा तुम्ही काय हे नाही करायचं, तेव्हा थांबणार. तुम्ही हळू घेतली तर तेव्हा थांबणार, त्याकडे पण ब्रेक आहे. हेच चुकतंय आपलं, कळलं का, ही मोठी चूक आहे. तो थोडी ना ठोकणार आहे. मी घेत होतो मग आतमधून, कुठनं म्हणजे तो यायच्या आधी इथं येत होतो मी. ही सिस्टीम नको ना आपल्याला. त्याच्या पुढनं जाऊन फुल एंट्री मारून बादशासारखी हे नको. एकदम निवांत जायचं अशा टाइम. तेव्हा दाबतोय ब्रेक, ते आपल्याला काय करायचंय, एकदा आपण घुसलोय ना त्या पुढे विषय संपला. माझा एवढा विश्वास वाढलाय तुमच्या दोघांवर, मस्तपैकी पाय वर करून बसलो. अरे विश्वासाचा विश्वास घात करून चालवायला काय वाटत नाही रे, ट्रॅफिक मध्ये तू वाटते बघ. भरून घेऊ का खाली. घालून लेफ्ट. फुल कॉन्फिडन्स आला काय, पाचवं गिअर टाकून
स्पीड ब्रेकरवर फुल कंट्रोल होते. चांगली कंट्रोल. हा हे तर कधी गाडी पण नाही बसले. मला तर वाटतं टेन्शन मध्ये काहीतरी असं हे पळवतं सगळं जाऊ दे. हा काहीतरी वेगळंच काय राईट म्हणतोय. पाय जोरात जात. हा टेन्शन नका घेऊ. मी इथं बाजूला बसलोय ना, एक बोटाचं असं अंतर असलं ना तरी मी क्लिअर करतो. माझं सगळीकडे लक्ष असतं. आता थांबवायला का लागणार, पुढनं पण गाडी बसत नाही तेवढ्या एरियात गाडी आपण नाही थांबवायची बस मला वाटलं गेले असते नसती गेली. इकडे ती रिक्षा थांबलेली, त्या मागणं टू व्हीलर वाला येत होता म्हातारा. अच्छा. कशी बसणार गाडी. नाही, एवढं- गाडी स्लो नाही करायची एवढ्या गोष्टी. येऊ? दोन लेन रिव्हर्स घ्यायच्या काय, त्या 2 लेनच्या मध्ये लावायची गाडी एकदम परफेक्ट मध्ये. आणि रिव्हर्स हाय अशीच गेली पाहिजे. थोडं पण स्टेअरिंग नाही हल्लं, गाडी हाय अशी येते. आता रिव्हर्सच्या टायमिंगला आपण एंडला रिव्हर्स आणि पार्किंग येतो ना, त्या टायमिंगला आपण पार्किंग शिकायचं. ते आता आधीमध्ये रिव्हर्स का घेते, पार्किंग पण परफेक्ट झालं पाहिजे. जेवढं क्लच सोडाल स्पीडने तेवढं स्पीडने गाडी चालली. बरोबर आहे ना. हेच तर आहे, एवढंच आहे नॉर्मल. याच्यानंतर पाय एकदम खाली ठेवायचा नॉर्मल. काय काय अवघड आहे ना गाडी चालवणं, काय अवघड. हां नॉर्मल कसं दाबून सोडायला माहिती आहे. आता ही स्पीड आहे, ठीक आहे. तो पकडून ठेवला, सोडला, पुढे जायचं. तुम्ही काय करता माहिती आहे, असं सरफेस सोडतो. ओके. हे नाही पाहिजे. सरफेस लेवलला पकडून ठेवायचं आणि परत सोडायचं. इकडे बघा राईटला, इकडे लेफ्टला ते बघते, सगळीकडे बघितलं पाहिजे. स्पीड आहे तरच ब्रेक दाबायची गरज. स्पीड ब्रेकर का, तर आपल्याला हलू नाही आपण गाडी इकडे तिकडे पुढं जाऊ नये. लेफ्टला गाडी बघायची परत. पहिलेच टर्न नाही मारायचं. पहिले गाडीला क्रॉस करायचं त्या हा या मग टर्न मारायचा. पहिलेच घेतलं तर ही बाजू निघून जाते, पाठची टेकत घासून जायला त्याला फुल जावं. फस्ट असं करून असं केलं की मग मागचा गाडीवाला येऊन त्याला तर इंडिकेटर दिले ना आपण. इंडिकेटर देऊन काय फायदा आहे. ते येतो ना स्पीड ब्रेकरवरनं पण. जागा असल्यावर तेव्हा कसं सोडल. पास द्यायला याला पास द्या. पास पास कसं सांगितलं, पास असा टक टक टक. आता कसं रनिंगमध्ये फर्स्ट टाकला ते सेम तसंच रनिंगमध्ये एवढी स्लो झाले ना, हां सेम रनिंगमध्ये टाकायचं. बोलून थांबल्यावर नाही टाकायचं. रनिंग मध्ये फर्स्ट टाकायचं. हा पण कधी केवढी स्पीड होती ती. हा थोडी एवढं, माहिती हा. होते. आता बस थांबते म्हणजे आपल्याला पण हा. थांबणारच आहे. पाठी यायला लागलाय. राईटला घ्या. माझा अर्षद काय लेफ्ट मारा. इकडे मोकळा, इकडे दाबायची गाडी. त्याला टेकाय जायचं नाही. इकडून टेकतंय तिकडे मोकळी जागा आहे, तिकडे दाबायची. दिसला पाहिजे त्याचा टायर, त्याशिवाय इकडे वाढायची नाही गाडी. पाण्याच्या ठिकाणी